अजय चव्हाण बॉलिंग साठी आलेत. अजित चव्हाणचे छोटे बंधू फ्रंट लाईन गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलेत. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. स्टार्ट टू द गेम. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ नाही आहे. त्यानंतर ऑनसाईडला मिड ऑन एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला आहे परंतु शॉर्ट कव्हरला खूप चांगली फिल्डिंग आहे. त्यामुळे धाव मिळणार नाही आहे नमितला. पहिल्या मॅचमध्ये अपयश आलं नमितला. फारसा खेळ जमला नाही आहे नमितचा परंतु या मॅचमध्ये खेळावा लागेल. पहिला बॉल डॉट आलाय अजयचा. दुसरा बॉल फुलर लेनचा. बॅटला स्लाइस करून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळतं आणि सिंगलच्या मदतीनं आता ऑन फील्ड पंच सांगतायत बॅटिंग करणाऱ्या टीमने आता DRS घेतलाय. वेस्ट आहे व्हेरिफिकेशन करण्यासाठी. हा बीमर आहे की नाही याची आता पडताळणी केली जाते. आमचे टीव्ही अंपायर रोशन कुंभार ऑन स्क्रीन आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे रिव्ह्यू लॉस. 1 रन आली. टीमचं खातं उघडलेलं आहे सिंगलनं. ओ इथे फटका फसलाय. फारसं टायमिंग जुळलं नाही आहे. मिड विकेटला तर बंटी आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत नमितला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 3. सध्या तरी चांगली गोलंदाजी अजय चव्हाणची. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेत. अजूनही आतषबाजी झाली नाहीये नमित पाटील कडून. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पार नमितच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 7. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अजय चव्हाण यांचा ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय नमितसाठी. ओ बॅटची काढा घेतली. मागे चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान. इथे चांगली गोलंदाजी. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DR पाटील स्ट्रायकर्स या टीमची धावसंख्या बिनगडीबाद 8. एक गडी बाद 8 धाबा. DR पाटील स्ट्रायकर्स या टीमचे संघ मालक विवेक शेठ पाटील यांच्याकडून मात्र प्रत्येक खेळाडूला येथे पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. प्रत्येक चौकाराला 500 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंना मात्र दिलं जातील. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी पारितोषिके लावली होती. या मॅचमध्ये सुद्धा ते पारितोषिक लावत आहेत. सुनील आलाय एक चांगला फिरकीपटू बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. तो रुपये 40+ या टीमला सातत्यानं त्याचं रिप्रेझेंट असतं. आठ धाबा. ओ यावेळेस पुन्हा एकदा गॅप काढली. मिड ऑन आणि वाईडिश मिड विकेटच्या मधून बॉल सीमा पार चौकार येतोय. फलंदाज राकेशच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 12. काय गॅप होते, अगदी छोटी गॅप.
जसा सुईमधून धागा जसा घुसवतो तसा राकेशनं बॉल घुसवलाय. चांगला फटका, क्लेबर बॅटिंग. टीमची धावसंख्या 12. या स्पर्धेमध्ये आणखीन एक नियम आहे, LBW आउट नाही आहे. यावेळेस पहा चांगला बॉल अगदी क्रीजमध्ये वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल चांगला आहे सुनीलचा. हलकसं कमबॅक. या ओव्हरमध्ये डॉट बॉल आलाय. ओ बॉल उडवलाय, हेलिकॉप्टर लुक, व्हॉट अ स्ट्रोक. बॉलचा लेग टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रनसाठी राकेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. संख्या स्कोरबोर्डती 16. बॉटम एंडचा चांगला वापर केला होता राकेशनं. हेलिकॉप्टर लुक दिला होता फटक्यामध्ये. ओ कॅचिटचा कॉल आहे पॉइंटला. झेल सोडलाय तिथे. कॅचेस विन द मॅचेस. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील या मॅच मध्ये. झेल सोडला, त्यानंतर सिंगल आली राकेशच्या बॅटमधून आणि या सिंगल मध्ये टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डती पुढे जाते 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये सुनीलनं 9 धावा खर्च केलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. समोर आहे नमित पाटील बॅटिंगसाठी, शेवटचा बॉल खेळण्यासाठी. शॉर्ट बॉल पिक केला बॉलला आणि पुलचा फटका. पॉवरफुल आहे, बंटीच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पार नमितच्या बॅटमधून येतोय. TBBचा हा सिक्सर. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती बिनगडी बाद 23. ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत. (23) विदाउट लॉस. आता समोर आहे राकेश, ज्याने सुद्धा चांगली बॅटिंग केलेली आहे मॅच मध्ये. आदित्य बॉलिंगसाठी. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. घोषंकी क्षेत्राची 1 रन प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती आतापर्यंत 24. 24 धावा झालेत. हो, आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, शर्यचा भेद घेतला. इथे रनआउटची संधी आहे परंतु कलेक्शन झालं नाहीये. बघूया आता अंपायर लेग बायचं सिग्नल करत आहेत बंटी कांबली सर. चला, थोडंसं इंजुरी आहे असं वाटते खेळाडूला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती आतापर्यंत 25. चला, तर आमचे डॉक्टर्स मैदानामध्ये जातील, ऑर्थोपेडिक सर्जन्स. चला, स्प्रे घेऊन जा, पाणी घेऊन जा. आमचे डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन्स अभि गेलेत मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी चर्चा होईल आता तिथे. राकेशला थोडीशी दुखापत आहे, त्यामुळे हा खेळ थांबलाय.
सध्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 25 धावा आहेत 25. तिसरं षटक सुरू आहे. CR पाटील फाउंडेशन्स प्रेझेंट दुर्बे बिग बॅश 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. आणि सामना क्रमांक 6 सोमांश स्मॅशर्स विरुद्ध DR पाटील स्ट्रायकर्स. सोमांश स्मॅशर्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करत आहेत आणि बॅटिंग करत असताना DR पाटील स्ट्रायकर्स या टीमचा स्कोर आहे आतापर्यंत 25 धावा. ओ स्लॉग इट उडवलाय बॉल, परंतु धावा किती मिळतील? एकच. चला बॉल द्यायचा आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर पुढे आतापर्यंत 26. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 26. आला मॅच बॉल आलाय. चला मॅच बॉल आलाय. फटका तर कडक होता, परंतु फटक्याची दिशा थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत बिनगडी बाद 26. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न पारती लागलाय. एक रन तर कंप्लीट झालेली आहे. आता अंपायर सिग्नल करतायत बंटी कांबली सर लेग बायचा. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 27 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि समोर आहे आता राकेश बॅटिंग साठी सज्ज. ओ उडवलाय राकेशनं पिकअप शॉट, टायमिंग बेमिसाल आणि बॉल सीमारेषा पार. षटकार राकेशच्या बॅटमधून. काय सुंदर शॉट मारलाय राकेशनं. अगदी प्रेक्षकांना मोहित करणारा फटका. हा फटका मारल्यानंतर राकेशनं त्या चेंडूवरती बघितलंच नाही आहे की बॉल किती लांबवरती गेलाय. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत बिनगडी बाद 33 धावा. 33 धावा झालेत. 33. बंटी आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. आणि समोर आहे नमित. पोलर लाईनचा बॉल स्विंग बॉलला केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली दा बेगाने. आता अंपायरचा सिग्नल चौकार. बॉल चाललाय सीमा पार. येतोय नमित पाटीलच्या बॅटमधून चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 37 धावा 37. बंटीच्या पहिल्या बॉलच्या विरोधामध्ये चौकार आलाय. अगदी लो फुल टॉस बॉल होता. खराब लाईन बंटीची. यावेळेस गतीला पिक केलाय, कारण फिंगर्स रोल्स केले होते बॉलवरती. बॅकफुटला गेले, त्यानंतर वाट पाहिली चेंडूची आणि वाट लावली चेंडूची. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार नमितच्या बॅटमधून. तुर्बे बिग बॅशचा धमाका सिक्सर. कडक बॅटिंग. 43 धावा.
आणखीन एक चांगला फटका. आता झेल होण्याची शक्यता आहे आणि कुठलीही चूक केली नाही. खूप चांगला झेल. विपुल पाटीलनं पकडला आणि फलंदाज इथे बाद होतोय. मोठी विकेट आली बंटीच्या खात्यामध्ये. नमित पाटील बॅक टू द डगआउट. पहिला धक्का डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमला. नमित आउट. शेवटी 43 या आकड्यावरती पहिली विकेट आली. आता नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये रोशन पाटील चाललाय मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इम्पॅक्ट फुल बॅटिंग केली होती ना रोशन पाटीलनं. आता तो इनेट नंबर 3 मध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 43. यावेळेस पाच चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी पटका ऑन साईडला खेळला आहे. खूप चांगली फिल्डिंग विपुलची. मी काय बोललो माहिती ना पहिल्या मॅच मध्ये इम्पॅक्ट आला होता परंतु या मॅच मध्ये आता रेग्युलर आलाय. टीमची धावसंख्या 45. ओ चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल चाललाय सीमा पार. राकेशच्या बॅटमधून टायमिंग बेमिसाल होतं. बॉल सीमा पार चौकार येतोय आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते 48. 48 धाबा. चार षटकांचा एकंदरीत खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 48 धाबा. शेवटचं षटक बाकी आहे मैदानामध्ये आणि प्रतीक पाटील आता बॉलिंगसाठी आलेत. लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये प्रतीक पाटील. आणि या मॅच नंतर मात्र एक प्रेक्षणीय सामना आहे. तुर्बे बिग बॅश लीगच्या दरम्यान 40+ तुर्बे गाव आणि 40+ कोपरी गाव असं प्रेक्षणीय सामना आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी तयारायचं आहे कारण दोन्ही यंदाच्या सीझनमध्ये अगदी नावाजलेले संघ आहेत. चांगला खेळ त्यानं केलाय. ओ चांगला बॉल स्टंपिंग केलेली आहे. पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच स्पष्ट नकार देत आहेत म्हणजे डॉट बॉल आलाय. पहिला बॉल चांगला आहे. गोलंदाज प्रतीक पाटील यांचा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 48 धाबा. रोशन सध्या धाबांसाठी संघर्ष करतोय मैदानामध्ये. चला मंदार आमचे स्कोरर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. एक चांगला फटका आहे डीपमध्ये चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव इथे मिळते रोशनला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 49 धाबा झालेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ इथे नो बॉल भीमर घोषणा केलेली आहे. एकच धाव येईल कारण बॉल अडवला विकेट किपरनं. पुढचा बॉल फ्री हिट आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 50. अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे टीमचं. फ्रीडचा बॉल उडवलाय. व्हॉट अ स्ट्रोक आणि बॉल चाललाय ढगात लाइटिंग करत. बॉल सीमा पार. राकेशच्या बॅटमधून येतो हा खणखणीत षटकार. प्लस होता पण इशारा दिला नाही अंपायरने. अंपायर या अगोदर नो +1 होते का? येस. 57 धाबा झाल्यात. 57 ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा पुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह चांगला घे अलॉंग द कार्पेट डीप मध्ये. आता खराब फिल्डिंग बंटीची. बैल गेलो तो गेलो आणि जाता जाता नवा तर तो कासरोही घेऊन गेलो बंटीचा. बॉल सीमा पार चौकार. 61 61 धावा झालेत. खराब फिल्डिंग बंटीची. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. डायरेक्ट हिट झालाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. इथे राकेश आउट झालाय रनआउटच्या रूपानं. म्हणजेच फलंदाज 2 विकेटचं पतन. टीमची धावसंख्या 62 आणि विजयासाठी आता करायची आहेत सोमान स्मॅशर्स या टीमला 63 धावा. 63 टू विन. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण एक सरपंच पुन्हा एकदा सरचे स्वागत. बॅक टू द क्रिकेट नाव. मैदानामध्ये जाऊया. 62 धावा करायचे या मॅचमध्ये. मॅच नंबर 6 तुम्ही पाहताय. सोमा स्मॅशर्स आणि DR पाटील स्ट्रायकर्स या 2 टीमच्या दरम्यान हा बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा सामना. बॅटिंग करत असताना 61 धावा बनवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये DR पाटील स्ट्रायकर्स या टीमनं. आणि आता विजयासाठी करायचे आहेत स्मॅशर्स या टीमला 62 धावा. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 12-13 रनचा रन रेट आहे. 12.4 या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे सोमा स्मॅशर्स या टीमला. चला रितेश आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण करायची आहे. कारण यानंतर एक प्रेक्षणीय सामना होईल. कोपरी 40 प्लस आणि त्यांच्या विरुद्धमध्ये तुर्बी 40 प्लस. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी तयारायचं आहे. चला अंपायर काय इशारा करतात. बॉल बॉल द्या. न्यू बॉल द्यायचा आहे. आणि या 62 धाबांच्या लक्षात आता पाठलाग करायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सोमा स्मॅशर्स या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला रितेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला अजय म्हात्रे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना पाचारण केलंय. एक IPLचं फॉर्मेट आहे. सध्या अनेक क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न होत आहेत. मग दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रेसिडेन्शियल कप एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन आहे. गेली 2 ते 3 दिवसापूर्वीच कृष्णा सातपुतेनं परत दाखवून दिलं की क्रिकेटमध्ये
वयाला काय नसतं, वय हे फक्त नंबर असतं. आणि पाटणाच्या विरुद्धामध्ये कृष्णा सातपुतेनं त्या प्रेडेन्शियल कपमध्ये अर्धशतक झलकावलं. काय त्याची बॅटिंग आहे, अफलातून. जवळ 40+ उलटून गेलाय, तरीसुद्धा क्रिकेटमध्ये धावांची भूक त्याची थांबली नाही आहे. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो कुठलंही एज आहे, फक्त वयच असतं, नंबर्स असतं क्रिकेटमध्ये. जाऊया बॅक टू द क्रिकेट नाव. अजय म्हात्रे आहे, रितेश म्हात्रे आहेत, ही जोडी आहे. एक चांगली भागीदारी बिल्ड करावी लागेल या मॅचमध्ये. आणि गोलंदाजीसाठी आलाय नमित पाटील ओव्हर नंबर 1 मध्ये. सामन्याला होते सुरुवात. स्टार्ट टू द गेम. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. पहिला बॉल ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय नमित रितेशसाठी. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. हो स्लॉक स्वीप केलाय, पहिल्याच बॉलवरती उडवला बॉल, एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. येतोय रितेश म्हात्रेच्या बॅटमधून पहिला चौकार. चांगला आस्वाद घेतलाय. जसं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर एखाद्या प्लेटचा आपण आस्वाद घेतो ना, तसा आस्वाद होता. ओ आता चांगला बॉल आहे. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. अपील अपील आणि अपीलच राहिलेले आहे. स्ट्रॉंग अपील होती. अगदी खोलात टाकलेला बॉल बेट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये, परंतु अपील स्पष्ट नकार दिला पंचांना. चला गेम सुरू करायची आहे. डॉट बॉल आलाय. पहिलं उत्तर होतं, परंतु दुसऱ्या बॉलवरती नमित पाटीलनं चोख प्रत्युत्तर दिलं रितेश म्हात्रेला. 62 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. हो इथे फटका फसलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षकाचा बॉलच्या खाली जजमेंट चुकलं तिथे. ही कॅच सोडली की मॅच सोडली हे म्हणणार नाहीये, परंतु रितेश म्हात्रेला मोठा जीवदान दिलाय. आणि जीवदान क्रिकेटमध्ये धोकादायक असतात. चला कोपरी 40+ आपण यायचं स्टेजच्या समोर. एक तुमचा प्रेक्षणीय मॅच सुरू होण्या अगोदर एक चांगला सुंदर फोटो सेशन केलं जाईल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून. त्यामुळे कोपरी 40+ आपण यायचं आहे. पुलर लाईनचा बॉल ट्राय केलाय. मिड ऑफला थोडीशी फंबलिंग होते. बॅकअप आहे, त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 6 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकच चौकार आलाय या ओव्हरमध्ये नमित पाटीलच्या विरोधामध्ये. तोही पहिल्या बॉलवरती फुलटॉस टाकल्यामुळे. त्यानंतर चांगलं कमबॅक झालं या ओव्हरमध्ये नमित पाटीलचं. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल डाऊन दिले. अंपायरचा सिग्नल वाईट+1. 2 धाबा येत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 8 धावापर्यंत आता बॅटिंग करणाऱ्या टीमने बीमरसाठी DRS घेतलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतले. 1 रन आहे ना. चला फेर आहे डिलिव्हरी. फेर डिलिव्हरी आहे. वाईड आहे, फक्त वाईड आहे.
ओ इथे विकेट करण्याचा प्रयत्न शर्यचा भेद घेतला. इथे रनआउटची संधी होती परंतु ती गमावली. विकेट किपर पोझिशनमध्ये आले नाही आहे बॉल कलेक्शनच्या, त्यामुळे सिंगल ॲड आहे. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती 9 रन. चला कोपरी 40+ आपण समोर यायचं स्टेजच्या. आठ धावा झाल्यात, माफ करा. सध्या IPL सुद्धा सुरू आहे. म्हणजे अजूनही 54 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती आतापर्यंत 8. आता गोलंदाजीसाठी आलाय राकेश. 20 बॉलचा खेळ बाकी आणि 20 बॉलमध्ये अजूनही 54 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते रितेशला आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरवरती 9. म्हणजे आता 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा करायचे 53. ओ यावेळेस बाग कडक मारलाय. कॅचिटचा कॉल आहे परंतु बॉल आता चाललाय. इथे चांगला झेल पकडलाय. फलंदाज रितेश आउट. चला इथे नमित पाटीलनं खूप चांगला झेल टिपला आणि झेलासाठी सुद्धा हे टीमचे संघमालक विवेश शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नमित पाटीलला दिलं जाईल. आज कुठल्याही आणि गोलंदाजीसाठी सुद्धा विकेटसाठी सुद्धा 500 रुपये दिले जातील कारण गोलंदाजीच्या खात्यामध्ये विकेट गेलेली आहे. टीमची धावसंख्या 9. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानामध्ये प्रतीक पाटील आलाय. आजच्या मॅचमध्ये चांगला खेळ खेळला होता. या ओव्हरमध्ये राकेशनं विकेट काढली रितेश म्हात्रेचे. खरं तर ऑलमोस्ट रितेश म्हात्रेचा झेल शॉर्ट कव्हरच्या रिजनमध्ये सोडला होता परंतु जास्त उपद्रव झाला नाही आहे या मॅचमध्ये. जास्त इम्पॅक्ट टाकू शकला नाही आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला आहे आणि ते अपील तर जोरदार होती परंतु नॉट आउटचा इशारा आला. अंपायर बंटी कांबलीकडून कांबली डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 9. अजूनही 53 करायची आहेत या मॅचमध्ये. लक्ष मोठं आहे. ओ फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला बरोबर उडवलाय. सी काऊ कॉर्नरच्या भरून बॉल सीमा पार येतोय. प्रतीकच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. आणखीन एक चांगला फटका गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे सुयोगला बीट करून चाललाय. बॉल सीमा पार. चौकार षटकार नंतर मात्र चौकार आलाय प्रतीकच्या बॅटमधून. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19. म्हणजे आता धावा करायची आहेत 3 षटकामध्ये म्हणजे 15 बॉल
आणि 15 बॉलमध्ये धावा करायचे 43. 15 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे. प्रतीक मारतोय, प्रतीक तोडतोय. प्रतीक जर राहिला शेवटच्या बॉलपर्यंत तर या मॅचची कहाणी वेगळी असू शकते, कारण चांगला खेळ करतोय प्रतीक. अजूनही 44 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 15 बॉल आणि 44 धावा. सचिन आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2-3 मध्ये. आणि समोर आहे आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये अजय म्हात्रे, जो ओपनिंगला आलाय मैदानामध्ये. शॉर्ट बॉल टॉप एज लागलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुयोग, जजमेंट चांगला आहे. सुयोग थांबला आणि त्यानं काय स्वतःला स्ट्रेस करत असताना खूप चांगला झेल कंप्लीट केलाय. फलंदाज अजय म्हात्रे आउट. हिरेन पाटील यांचे सुपुत्र आहेत. ओ अभि फ्रॉम द बॉडी, इशाऱ्यापासून दूर टाकला बॉल आणि पडल्यानंतर बीट करून चाललाय वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमच्या प्रत्येक गोलंदाजाची. कारण पहिल्या ओव्हरमध्ये नमितनं 8 धावा खर्च केल्या, राकेशनं दुसरं षटक टाकलं, तिथे 11 धावा आल्या. यावेळेस फटका चांगला आहे, गॅपमध्ये आगे फटका. तोपर्यंत एकच धाव मिळेल अक्षुला. सिंगलनं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर मूर्ती आता 20, म्हणजे अजूनही करायचे आहेत 43 धावा. आता समोर प्रतीक पाटील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आपण पाहिलाय. बॉल सोडलाय विकेट किपरसाठी. बघूया तर पंचांचा कुठलाही निर्णय नाही आहे, त्यामुळे हा फेर आहे, डॉट बॉल आहे असंच म्हणूया. एक डॉट बॉल इथे दबाव या मॅचचा वाढवेल स्मॅशर या टीमसाठी. ओ या ती कमी गतीने टाकलेला बॉल स्टंप विकेट झालाय आणि ते रनआउटची संधी आहे. ओ तिथे पडलेला स्टंप त्याने डिजलाय नमित पाटीलला, त्यामुळे फलंदाज नॉट आउट असेल, आउट नसेल, परंतु 1 रन तर आली. आणि या सिंगल नंतर तर ओव्हरचे होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत 42. 10 चेंडू 42 धावांची गरज आहे. यानंतरचा प्रेक्षणीय सामना ते सुरू होईल. 40+ कोपरी आणि 40+ तुर्वे या दोन टीमच्या दरम्यान हा प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळेल. खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. CR पाटील फाउंडेशनचं प्रेझेंट तुर्बे बिग बॅश 2026 TBB 2026 हे डे नाईट फॉर्मॅट तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे भाग्यविधाते, स्पर्धेचे शिल्पकार, युवा नेते विनीत शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आहे, पहिली रात्र आहे, कारण दुपारी 3 वाजता पहिला सामना सुरू झाला. अगदी कडकडत्या उन्हामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला. चला थोडीशी घाई करा, फिल्डिंग करणारी टीम.
10 चेंडू 42 धावा. पहिलाच बॉल फुलटोस ऑन साईडला टर्न केलाय डीपमध्ये. आता प्रचंड वेगाने थोडासा सुयोग फंबलिंग करतोय आणि त्याचा जरूर फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय. लगेच चोरी झाली रनची. सचिन होते तिथे. 2 धाबा इथे मिळत आहेत प्रतीकला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 23 म्हणजे अजूनही 40 करायची आहेत 9 बॉलमध्ये. 9 चेंडू 40 धावा. या ओव्हरमध्ये 2 मोठे हिट पाहिजे, 2 मोठे षटकार पाहिजे, तरच मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो सोमान स्मॅशर्सच्या टीमचं. हो ऑन दी एफ खेळला. बॅकफुटला जाऊन एक चांगला हॅमर केला बॉलला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते प्रतीकला. टीमची धावसंख्या आहे सध्या स्कोरवरती 24 रन 24. हो बॅटची कडा घेतली तिथेही सिंगल प्राप्त झाली. सिंगल डबलचं काम राहिलं नाही आहे मॅचमध्ये कारण लक्ष मोठं आहे 64-63 धावांचं. आणि आता धावा आहेत सध्या 25 धावा. यावेळेस बॅक टू द बॉलर केलाय. डीपमध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एकच धाव. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सुयोग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर यायचं आहे. कोपरी 40+ आणि तुर्बे 40+. प्रेक्षणीय सामना. या स्पर्धेमध्ये एक एक्झिबिशन्स मॅच आपण खेळवणार आहोत आणि त्या टीमचा टॉस इथे केला जाईल. चला ओव्हर झालेले आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. टीमची धावसंख्या 28. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 27 धावा झाल्यात. आता 6 बॉलमध्ये 36 5 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 36 धावा. मोठी कसरत करावी लागेल या मॅचमध्ये. संजय पाटील बॉलिंगसाठी. पहिला बॉल चांगला फटका आहे परंतु कॅच इटचा कॉल आहे. राकेश आता बॉलच्या खाली आलेत. खूप चांगले झेल कंप्लीट करतायत फलंदाज बाद. विकेटचं पतन. प्रतीक पाटीलला आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का लागतोय सोमान स्मॅशर्स या टीमला. या स्पर्धेमध्ये पहिला सामना झाला पर्निका 11 आणि सिद्धिविनायक बॉईज या टीममध्ये. सिद्धिविनायक बॉईज या टीमनं विजय संपादन केला. दुसऱ्या मॅचमध्ये सोमान स्मॅशर्स आणि श्री गणेश फायटर्स असा सामना झाला. त्यामध्ये श्री गणेश टीम जिंकली. तिसऱ्या मॅचमध्ये VH11 आणि VP टायटन्स हा सामना झाला चुरशीचा. त्या मॅचमध्ये VH11 या टीमनं VP टायटन्स या टीमला पराभूत केलं. चौथ्या मॅचमध्ये विराज वॉरियर्स या टीमनं मात्र DR पाटील स्ट्रायकर्स या टीमला पराभूत केला. आणि 5व्या मॅचमध्ये पर्निका 11 या टीमनं अगदी सोपा विजय त्यांच्या खेम्यामध्ये टाकला. VP टायटन्सला पराभूत केलं. आणि 6व्या मॅचमध्ये आपण आहोत. चला कोपरी टीम नरेश भोयर आपण यायचं आहे. आपले सर्वच खेळाडू घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. तिथे एक छान फोटो सेशन केलं जाईल या स्पर्धेची गोड आठवण. आणि त्यानंतर मात्र या सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. चला अजूनही 35 धावांची गरज आहे 2 बॉलमध्ये. मोठ्या फरकानं सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे वाटचाल करते DR पाटील स्ट्रायकर्स टीम. पहिली विजयाची मुहूर्त मेढ या ठिकाणी लावली जाईल DR पाटील स्ट्रायकर्स या टीमकडून. कारण पहिला सामना DR पाटील टीमनं गमावला आहे. विराज वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये ते पराभूत झालेले आहेत. चला इथे हे चला हा सामना 34 धावांना जिंकलेला आहे. 34 धावांच्या फरकानं DR पाटील स्ट्रायकर्स या टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि जाऊया या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला